आज मी बनवलेली आहे दही घालून मटकीची भाजी। साहित्य आणि कृती बघूया। नमस्कार, टेस्टी नेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। हे मी एक मोठी वाटी मठ भिजवून घेतलेले आहे। भिजत घालताना स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ते पाणी मी बाजूला काढून ठेवलेले आहे, कारण तेच पाणी आपल्याला गरम करून या भाजीमध्ये घालायचं आहे, कारण ते त्याच्यामध्ये चांगले सत्व असतात, त्यामुळे आपल्याला ते पाणी फेकून नाही द्यायचं। त्याच पाण्यामध्ये आपण भिजवणार आहे आणि वरून जर आपल्याला आणखी पाणी लागलं तर आपण तेही घालणार आहोत। त्याचप्रमाणे आणखी आपण मसाले सुद्धा घेतलेले आहे। इथे मी 3 चमचे गोड दही घेतलेला आहे, 1 मोठा चमचा धने पूड घेतलेले आहे आणि त्यामध्ये अगदी पाव चमचा जिरे पूड घेतलेले आहे, अर्धा चमचा हळद घेतलेले आहे आणि तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे। तर मी इथे मीडियम माझा तिखट आहे, त्यामुळे मी इथे 1.5 चमचा घेतलेला आहे। आणि आणखी घेतलेला आहे आपल्याला हा मसाला ठेचून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये। कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहे, 9-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 1 छोटा चमचा धने घेतलेले आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आणि काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे 1 मोठा चमचा। आणि त्यानंतर मी इथे 2 छोटे टमाटे आहे, त्यामुळे मी 2 घेतलेले आहे आणि 2 ते 3 हिरवी मिरची अगदी कमी तिखट आहे आणि 1.5 इंचापर्यंत अद्रकचे तुकडे घेतलेले आहे आणि 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे। सर्वात आधी आपण हे धणे आणि जिरे घेतलेले आहे, लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या हे आपल्याला ठेचून घ्यायचे आहे। धणे जिरे आपल्याला हलके भाजून घ्यायचे आहे। हे बघा, आधी मी धणे आणि जिरे ते चांगली कुटून घेतलेले आहे। त्यानंतर आपण तिखट घालूया आणि कोथिंबीरीच्या काड्या आणि लसूण घालून याचे आपल्याला जाडसर असं भरड करून घ्यायचं आहे। ठेचून घ्या, म्हणजे ठेचलेल्या मसाल्याची चव अगदी छान होते। हे बघा, हा आपला छान असा मसाला तयार झालेला आहे। आता आपण टोमॅटोची पेस्ट तयार करून घेऊया। त्यामध्येच आपण अद्रक आणि हिरवी मिरची घालून टोमॅटो प्युरी तयार करायची आहे। हे बघा, छान अशी प्युरी तयार करून घेतली। त्यानंतर आपण आता ह्या दह्यामध्ये आपण पावडर फॉर्ममध्ये घेतलेले मसाले आहे ते यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। तोपर्यंत आपण इथे मीडियम गॅसवर तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। दह्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे, म्हणजे चांगलं आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ते आपण पावडर फॉर्मचे मसाले आहे ते याच्यामध्ये आपण मिक्स करूया। हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले जळणार नाहीत। तर आता ही आपली पेस्ट छानपैकी तयार झालेली आहे आणि इकडे आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपण इथे जिरे घातलेले आहे। जिरे चांगले फुलल्यानंतरच आपल्याला इथे कांदा घालायचा आहे। कांदा अगदी बारीक कट करून घेतलेला आहे। मटकीच्या भाजीला कांदा जास्त लागतो, म्हणून मी इथे एक मीडियम साईजचा चांगला कांदा घेतलेला आहे। थोडंसं मीठ घातलेलं आहे। कांदा आपल्याला चांगला असा गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचा आहे। कांदा चांगला फ्राय झालेला आहे, पण आपण थोडंसं इथे पाणी घालून आणखी त्याला चांगलं शिजवून घेऊया। अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे। हे बघा, पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। 1 चमचा मी इथे बेसन घेतलेला आहे, म्हणजे भाजीला छान असा घट्टसरपणा येईल। तेलामध्ये चांगल्यापैकी परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण हा ठेचलेला मसाला घेतलेला आहे तो इथे मी ॲड केलेला आहे। दोन्हीही चांगलं आपण परतून घेऊया। आता हे मस्तपैकी परतल्यानंतर आपण इथे टोमॅटो प्युरी ॲड केलेली आहे, तीही आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायची आहे, म्हणजे ती कच्ची राहणार नाही। हे बघा, आता टोमॅटो प्युरीला सुद्धा तेल सुटलेलं आहे। एकसारखं त्यालाही ढवळत राहायचं आहे आणि त्यानंतर आता मी गॅस कमी केलेला आहे, अगदी स्लो केलेला आहे आणि आपण दह्यामध्ये जी मसाल्याची पेस्ट तयार करून ठेवलेली आहे ती यामध्ये मी घातलेली आहे आणि थोडंसं पाणी भांडं धुवून घातलेलं आहे। आता हे आपल्याला दही आपल्याला फाटू नये म्हणून एकसारखं ढवळत राहायचं आहे आणि गॅस फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, लो ठेवायची आहे, जेणेकरून आपला हा मसाला चांगला परतून झाला पाहिजे आणि दहीही आपलं फाटलं नाही पाहिजे। दही घेताना आंबट घेऊ नये, गोडसर दही घ्यावं, म्हणजे भाजी आंबट होणार नाही। आता आपण इथे मटकी घेतलेली आहे, त्यामुळे इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे। कसुरी मेथी घालणं आवश्यक आहे, म्हणजे मटकीच्या भाजीला छान चव येते। या दह्याच्या पेस्टला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर आपण वरून
मठ ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर ते मठाचं जे पाणी होतं आपलं ते गरम करून मी इथे घातलेलं आहे। आपल्याला किती पातळ किंवा घट्ट ठेवायचे आहे त्या प्रमाणात ठेवायचे आहे, पण ही भाजी आपल्याला अगदी अंगाशी रसा होईल इथपर्यंत करायची आहे। त्यामुळे बेताने पाणी घालायचं आहे आणि पूर्णपैकी ढवळून घ्यायचं आहे छान असं आणि मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे। थोडीशी वाफ जाईल असं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ह्या भाजीला मंद आचेवर शिजून घ्यायचं आहे, म्हणजे ती छान होते। तुम्ही आता बघू शकता मस्तपैकी याला तेल सुटलेलं आहे कडेने। तेलही आपण आपल्या आवडीनुसार घालायचं आहे, कमी जास्त। मी इथे खूप जास्त तेल घातलेलं नाही। तर आता हे छानपैकी आता उकळलेलं आहे। वरून आवडीनुसार आपण कोथिंबीर घालूया। तर आता ही आपली भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे। लो गॅसवर केल्यामुळे हिला थोडासा 10-12 मिनटं लागलेलं आहे शिजायला, पण छान शिजलेले आहे। मीठ वगैरे कमी असेल तर आपण इथे ॲड करू शकतो। हेच सर्व साहित्य आणि मसाले वापरून आपण काले चणे करू शकतो किंवा अगदी हिरवे हरभरे असतात, ज्यावेळेस हिरवे हरभरे येतात तेही आपण करू शकतो आणि काले चणे करू शकतो। परत आणखीन हिरवे वाटाणेही करू शकतो। आपल्याला जर ट्राय करायचं असेल आपल्या मनाने आपण कोणत्याही रेसिपीलाही करू शकतो आणि ही भाजी भाकरी आणि पोळीबरोबर दोन्हीबरोबर छान लागते। तर ही आपली झटपट रेसिपी तयार झालेली आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।